नमस्कार, मी डॉक्टर अमृता पेडणेकर. कोजागिरी पौर्णिमेला चंद्रप्रकाशात सिद्ध केलेले दूध का प्यावे हे तुम्हाला माहीत आहे का? कोजागिरी पौर्णिमा ही शरद ऋतूत म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात येते. या काळात वातावरणात उष्णता वाढू लागलेली असते, त्यामुळे वर्षा ऋतूत संचित झालेल्या पित्ताचा प्रकोप होऊन मायग्रेन, स्किन रॅशेस, तोंड येणे, ॲसिडिटी असे पित्तज व्याधी उद्भवतात. दूध हे मधुर, शीत आणि स्निग्ध गुणाचे असल्यामुळे उत्तम पित्तशामक आहे. या दुधात किंचित सुंठ, वेलदोडा, जायफळ, केशर, ड्रायफ्रूट आणि खडीसाखर मिसळावी. सुंठ मिसळल्याने दूध पचायला हलके होते. वेलदोडा हा मायग्रेनमध्ये तर जायफळसिद्ध दूध हे निद्रानाशामध्ये लाभदायक ठरते. कोजागिरी पौर्णिमेच्या दुधात गूळ मिसळू नये, कारण हा उष्ण गुणाचा असतो आणि खडीसाखर ही मधुर आणि शीत असल्यामुळे पित्त कमी करणारी असते. हे दूध फार न आटवता केवळ गरम करून चंद्राच्या छायेत शीतल करून चंद्रकिरणात म्हणजेच अंगणात किंवा गच्चीवर बसून सहकुटुंब किंवा मित्रपरिवारासोबत प्यावे असा निर्देश आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असून तो आपल्या षोडशकलांनी युक्त असतो. त्यामुळे त्याची किरणे अमृतमय असून सर्व दुःख आणि व्याधी हरण करणारी असतात. तसेच चंद्राची किरणे ही शीतल असल्यामुळे उत्तम पित्तशामक असतात. चंद्र ही मनाची देवता आहे. पित्त आणि मन यांचा घनिष्ठ संबंध आहे. क्रोधात पित्तम म्हणजे रागामुळे पित्त वाढते आणि पित्त वाढल्यामुळे पुन्हा राग म्हणजेच इरिटेबिलिटी आणि ॲग्रेसिव्हनेस वाढतो. चंद्रकिरणांच्या शीतलतेमुळे मन शांत आणि तरल तर होतेच, त्यात आपल्या प्रियजनांसोबत गप्पा गोष्टी करत वेळ व्यतीत केल्याने ते अधिक प्रसन्न होते आणि पर्यायाने पित्ताचे शमन होते. चला तर मग या कोजागिरी पौर्णिमेला शरदाच्या सुंदर आणि मनमोहक सान्यात अशा दुधाचा आस्वाद घेऊन पित्तज व्याधीपासून आपल्या आरोग्याचे रक्षण करूया. धन्यवाद.